नमस्कार. देशोन्नती यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद आंबेकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, संघटना उभारणं, तिची निर्मिती करणं, त्या संघटनेत माणसं जोडणं, त्या संघटनेत माणसं जोडल्यानंतर त्या संघटनेचा प्रवास दूरवर घेऊन जाणं, ज्या उद्देशासाठी संघटनेची स्थापना केलेली आहे त्या उद्देशपूर्तीसाठी झटणं, लढणं आणि परिणामांची तमा न बाळगता ते कार्य सतत पुढे नेणं, हे फार जिकरीचं काम असतं. आणि हे काम पत्रकारितेतल्या संघटनेचं असेल तर ते अजूनच जिकरीचं असतं. अशीच एक संघटना, पत्रकारितेतील संघटना, पत्रकारांसाठीची संघटना आणि पत्रकारांनी उभारलेली संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचं नाव नेहमीच चर्चेत असतं. गेल्या 1.5-2 वर्षापासून, मला वाटतं 3-4 वर्षापासून हे नाव सातत्यानं पत्रकारांच्या कानावर पडत असतं. का पडत असतं तर पत्रकारांच्या प्रश्नांसाठी, कुठलाही प्रश्न असो, सातत्याने त्याच्यासाठी लढा उभारणं आणि त्या प्रश्नासाठी मंत्रालयापर्यंत जाऊन भांडणं, हे काम ही संघटना आणि या संघटनेचे पदाधिकारी करत आहेत. या संघटनेची संकल्पना ज्यांची होती, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संदीपजी काळे आज देशोन्नतीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी देशोन्नती परिवारातर्फे त्यांचं स्वागत करतो. नमस्कार संदीप सर. नमस्ते सर, गेल्या 4 ते 5 वर्षापासून मी या संघटनेचं नाव ऐकतो आहे. संघटनेचं काम मोठं झालेलं आहे आणि आज देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघटनेचं काम पोचलेलं आहे. कुठलंही संघटन असेल किंवा कुठलंही मोठं कार्य उभारायचं असेल तर त्याच्या मागे एखादी प्रेरणा असते किंवा कुठली तरी घटना आपल्याला अस्वस्थ करते, ज्यातून हे आपण सामाजिक काम पुढे उभारतो. तर व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना उभारण्यामागे नेमकी काय प्रेरणा आहे किंवा अशी कुठली घटना आहे का ज्यामुळे आपल्याला ही संकल्पना सुचली? थँक्यू सो मच. असं आहे की तुम्ही आत्ता सांगितलेलं ते अगदी बरोबर आहे की आपल्याला जोपर्यंत एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या विषयाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत आपण त्या घटनाच्या मुळापर्यंत जाऊन नेमकी अडचण काय हे समजून घेत नाही. मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो. हा दौरा करत असताना मी जेव्हा सोलापूरला होतो तेव्हा मला एका माझ्या मित्राचा SMS आला की मला 5,000 रुपये उसने हवे आहेत. तो मित्र इतका स्वाभिमानी होता आणि आजही आहे की त्यांनी जर कोणाकडनं चहा पिला असेल किंवा चहा मागितला असेल तर नवल. माझ्या जुन्या छात्रभारती, राष्ट्रसेवा दल याच्यामध्ये तो काम केलेला, माझा समाजवादी विचारसरणीचा असला तो मित्र होता. मी त्याला 5,000 रुपये टाकले आणि त्याला विचारलं की का 5,000 रुपये मागितले. तर त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं नाही, पण जेव्हा मी त्याला खूप आग्रहाने हे सगळं विचारत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे म्हणे, कोरोनाच्या काळामध्ये नोकरी गेली, साधारण 4 वर्षापूर्वीची ही घटना आहे. आणि आता घरी खायला काही नाही. पुरवठा अधिकाऱ्याला म्हणलं की आम्हाला काहीतरी धान्य दे. तो पुरवठा अधिकारी म्हणला, तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहे, तुमचं एवढं नेटवर्किंग आहे, तुम्ही अमुक आहे, तुम्ही तमुक आहे, तर कशाला तुम्ही आमची मजा घेताय? त्याने पण काय दिलं नाही. आता उद्या लेकरांना खायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न आहे. मग काय करू? तर आता तू आपल्या विचाराचा आहेस, तू काही वाईट मांडणार नाही आणि तुझी कॅपॅसिटी देण्यासारखी आहे, तू देऊ शकतोस, म्हणून मी तुला मागितले पैसे. मला एकदम धस कोणी केलं. म्हणलं उद्या खायची सोय जर एवढ्या मोठ्या माझ्यापेक्षा खूप सिनियर पत्रकार आहेत लातूरचे. तर मी सोलापूरवरून जेव्हा लातूरला 2 दिवसानंतर गेलो तर तेव्हा त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्याच्या घरी नेऊन सोडण्यासाठी मला 2-3 माणसं आली की बाबा हे पत्रकार आहेत. असं घरी गेलो तर विटीनं विजलेलं घर होतं. घरामध्ये जेमतेम सामान होतं. खूप सगळे पुरस्कार मिळालेले होते. बातम्यांच्या बायलाईनचे कटिंग्सना अशा थप्प्या लागलेल्या होत्या. खूप पुस्तकं होती आणि घरामध्ये खरंच काही लिटरली नव्हतं. आई बाबा आजाराने त्रस्त होते, वहिनीची तब्येत ठीक नव्हती, मुलांचं ॲडमिशन उद्या कुठं घ्यायचं, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते आणि ते सगळे प्रश्न माझ्या मनामध्ये घर करून होते. मी जेव्हा लातूरला बसलो, मी पूर्वी लातूरला जॉब करायचो, त्यामुळे माझ्या सगळं पत्रकाराचं तिकडे नेटवर्किंग होतं. मी आल्याचं कळालं, निरोप दिला सगळ्यांना की सगळे पत्रकार तिकडे जमले आणि आम्ही संध्याकाळी गप्पा मारत होतो. आणि गप्पा मारत असताना त्या मित्राचा मी विषय काढला तर माझ्या समोर मॅक्झिमम तिथं असणाऱ्या 15 ते 16 पत्रकारांनी सांगितलं की आमची पण परिस्थिती आहे, त्यात नवीन काय. मी लातूरमध्ये 2 दिवस होतो. 2 दिवस जेव्हा मी बहुतांशी सगळ्या पत्रकारांना भेटलो, चर्चा केली, तेव्हा लक्षात आलं की लातूरमधल्या 85% पत्रकारांची तीच अवस्था आहे.
कोणी थेटपणे सांगते, कोणी सांगत नाही. मी तिथून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये दौरा करणार होतो, तर मी बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरलो, तर जेमतेम सगळीकडे तीच अवस्था होती. मी कमालीचा हळव्या म्हणायचं आहे, मला खूप अस्वस्थ झालं की बाबा ही परिस्थिती सगळीकडे पत्रकारितेमध्ये आहे आणि पत्रकारांच्या विचाराला घेऊन आहे, तर मग कशाची पत्रकारिता आणि का करायची ते पत्रकारिता, आणि यातून मार्ग काही निघणार आहे का नाही. मी जेव्हा सगळ्या संघटनेचा संस्थांचा अभ्यास केला, तेव्हा आपल्याकडे 40-40 वर्ष पूर्वीचा इतिहास असणाऱ्या अनेक संस्था आणि संघटना आहेत की ज्यांनी फक्त लेबल लावलेले आहेत आणि त्यांचं काम सुरू आहे. म्हणजे टेंडर निघालेलं आहे रस्ता करायचं, पण रस्ता काही झालेला नाहीये. टेंडर घेऊन ते पैसे घेऊन विषय संपलेला आहे. तशा अवस्थामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मी हे सगळं जेव्हा एकत्रित केलं आणि अनेक पत्रकार संस्था ज्या आहेत त्यांच्या मालकांना भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो, इव्हन मी प्रकाश भाऊला पण त्या काळामध्ये भेटलो होतो, त्यांच्या चिरंजीवाला भेटलो होतो, या सगळ्या लोकांशी मी भेटलो. तर मला प्रत्येकाने सांगितलं की तू जे सांगतोस ते वाईट, अत्यंत वाईट अवस्था आहे. मी अनेक संपादकांना भेटलो मोठमोठ्या, याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे म्हणजे काय, मी तो दौरा करत असताना माझ्या डोक्यात क्लिअर होतं की आपण काय करायचं आणि कशा पद्धतीनं जायचं. मी तो दौरा झाला, त्या लोकांशी भेटलो, रिसर्च केलं आणि ठरवलं की संस्था काढायची. जशी आता 143 संघटना पत्रकारांची आहेत तशी नाही काढायची. तत्व, मूल्य, ध्येय आणि कृतिशील कार्यक्रमानं प्रेरणा घेऊन ती संस्था काढायची. आम्ही 20 संपादक एकत्रित आलो, जे माझ्या जीवाभावाचे संपादक होते. संजय आवटेपासून चंद्रमोहन पोपालापर्यंत आणि मंदार फणसेपासून धर्मेंद्र जोरे सरांपर्यंत सगळी माणसं आम्ही त्यावेळेस एकत्रित आलो की जे समविचारी होती, ज्यांना वाटत होतं की आपण काहीतरी करावं, आणि त्यांनी प्रचंड पाठबळ या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने दिलं आणि व्हॉइस ऑफ मीडियाचा तेव्हा जन्म झाला. मला आठवते की व्हॉइस ऑफ मीडिया 4 वर्षापूर्वी जेमतेम ओळख होती. आज व्हॉइस ऑफ मीडिया जगातल्या कित्येक देशामध्ये काम करते, हे आपल्याला पण निश्चितपणे चांगलं माहिती आहे. म्हणजे एक शोकांतिकाच अशी म्हणावी लागेल की जो शोषित, वंचित, पीडित आणि जे समस्याग्रस्त आहेत त्यांच्या समस्यांना वाचा फोडतो वर्तमानपत्राच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून, त्याची दखल घेणारा किंवा त्याची समस्या सोडविणारा कोणी नाही. परंतु व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज पत्रकारांच्या समस्येची दखल घेतली जात आहे. त्यांच्या समस्येवर रिसर्च केला जातो आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून एक त्याला काय म्हणता येईल की काम उभं केलं जातं. अशा पद्धतीचं हे काम ही संघटना करते. या संघटनेचं काम करताना आपल्याला एक लक्षात आलं असेल की सध्याची पत्रकारांची आणि पत्रकारितेची काय परिस्थिती आहे. असं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जेव्हा असं वाटतं की आपण कोणाकडे तरी मोकळं व्हावं, आपण कोणाकडे तरी बोलावं, आपण कोणाकडे तरी आपली भूमिका मांडावी, तेव्हा त्याच्या समोर पत्रकार येतो. पण जेव्हा पत्रकारांचे प्रश्न, पत्रकारांचे इश्यू जेव्हा समोर येतात, तेव्हा ते सोडवणारा मात्र आपल्याकडे कोणी नाही, अशी परिस्थिती आहे. त्यासाठी लढावं लागतं, झुंजावं लागतं. बघ, आम्ही व्हॉइस ऑफ मीडियामध्ये 2 वेगवेगळे सेक्शन त्यासाठी केले. एक सेक्शन केला की शासनाकडे मागायचंय, पण भिकारी होऊन नाही त्याच्यावर अवलंबून बसायचं. आज भीमेश मुत्तुला नावाचा आपला सहकारी आहे, तो आरोग्याचं काम करतो. त्याच्या माध्यमातून हजारो पत्रकार देशभरामध्ये मोफतपणे सगळीकडे उपचार घेत असतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. विषय असा आहे की एक आपण सिस्टीम अशी केली की शासनाकडे मागण्या आहेत, त्या शासनाच्या मागण्या आपण करूया, पूर्ण शासनाला मागत राहूया, बोलत राहूया. त्याच्या अनेक मागण्या मान्य झाल्या, अनेक मागण्यांचा इतिहास झाला. पण केवळ शासनावर अवलंबून न राहता एक आपण पॅरलल सिस्टम अशी उभं करू की गरजा काय आहेत. आम्ही 5 गोष्टी उभ्या केल्या, पंचसूत्री काढली. व्हॉइस ऑफ मीडियाची पंचसूत्री काय असली पाहिजे. पत्रकारांचं घर, पत्रकारांचं आरोग्य, त्याच्या कुटुंबाचं आरोग्य, पत्रकारांची स्किलिंग, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय, आणि पत्रकारांचे मुलांचे शिक्षण. अशा 5 विषयावर आम्ही कामाला सुरुवात केली आणि तेच पंचसूत्री घेऊन आम्ही काम केलं. म्हणजे कालचा एक मला कालपत्र आलं ओमप्रकाशजी शेट्टे यांचं, जे आयुष्यमान विभागाचे हेड आहेत महाराष्ट्राचे, आणि त्यांनी सांगितलं की 6,500 पत्रकारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे तुम्ही हे आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे. इतक्या आम्ही आणि त्यांच्या सगळ्यांची तपासणी दरम्यानच्या काळात या मागच्या महिन्यामध्ये केली. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगितलं. काय उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचं नाही, ही आपली परंपरा आहे. आणि त्या परंपरेप्रमाणे पत्रकारांचे प्रश्न, म्हणजे तो लातूरचा पत्रकार, त्याचे काय प्रश्न आहेत, तेच विषय घेऊन आम्ही
राज्यभर गेलो आणि त्या प्रश्नाला घेऊन काम केलं. तुम्हाला सांगा आता काय सांगावं अशी परिस्थिती आहे की अनेक मोठे वर्तमानपत्र आहेत, अनेकांनी 25-25 वर्ष काम केलेलं आहे, पण त्यांच्या वयाप्रमाणे 1000 रुपये पण त्यांचे पगार वाढ झालेली नाहीये. असे शेकडानो विषय आपल्या समोर आहेत. म्हणजे इतके टॉपचे 10-15 5-6 वर्तमानपत्र आहेत, त्यांच्यामधल्या अनेक पत्रकारांना 15,000 12,000 20,000 असा पगार आहेत. काय करायचं 15,000मध्ये, काय करायचं 20,000मध्ये? मुलांचं शिक्षण आहे, आईवडिलांचं हे आहे, आणि मग पत्रकार जाहिरातीचं कमिशन घेतो म्हणून त्यांच्याकडे डोळे ओळखायला जातात. पत्रकार कोणाला तरी चहा पियाला पैसे मागतो म्हणून त्यांचे धाब्यावर बसवा पत्रकाराला वगैरे अशा बातम्या येतात. हे अनेक सगळे विषय आहेत की ज्या विषयाच्या माध्यमातून आपण घुसून कृतीशील जोपर्यंत आखणी करत नाही तोपर्यंत आपण त्याला न्याय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपण पंचसूत्री, पत्रकारांची पंचसूत्री घेतली आणि पत्रकारितेची पंचसूत्री घेतली, ज्या पंचसूत्रीच्या माध्यमातून आपण हे काम करतो आणि त्याला प्रचंड प्रमाणे यश मिळते. आमचा कुठलाही पदाधिकारी स्टेजवर बसत नाही, आम्ही बॅनर लावून मिरवत नाही, आम्हाला पेपरमध्ये बातमी यावं असं कधी वाटत नाही. जे चांगले विषय आहेत ते सातत्याने मांडायचे कसे, आणि ते कृतीशील पद्धतीनं व्हॉइस ऑफ मीडिया जर वाढली का, तो कृतीशील कार्यक्रम हा व्हॉइस ऑफ मीडियाचा श्वास आहे. इमानदारी हे व्हॉइस ऑफ मीडियाचे कवच कुंडले आहेत, म्हणून आज व्हॉइस ऑफ मीडिया वाढली. व्हॉइस ऑफ मीडियाचे फाउंडर जे आहेत ते सगळेजण, ते सगळे इतक्या विशाल वेगळ्या विचाराची मंडळी आहेत. सगळ्यांवर समाजवादी विचाराचा बऱ्यापैकी छान प्रभाव आहे. समाजवादी म्हणजे प्रत्येक पत्रकार हा शेवटी जेव्हा वयस्कर होतो तेव्हा त्याच्यावर तो स्वतः समाजवादी होऊन जातो, अशी माझी धारणा आहे. तर त्या विचाराची सगळी मंडळी आहेत. पहिली फळी जी ट्रस्टी आहेत ते, त्याच्यानंतर दुसरी फळी जी आहे, दुसरी फळी इतकी ऍक्टिव्हली सगळीकडे काम करते. महाराष्ट्र हा आमच्यासाठी मॉडेल आहे. आम्ही बुलढाणा जिल्हा पहिल्यांदा मॉडेल घेतला होता, आणि एक जिल्हा मग एक राज्य, मग प्रत्येक राज्यामध्ये ते राबवायचं, मग प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ते राबवायचं. हा वसा आम्ही हाती घेतला आणि त्याला प्रचंड यश मिळतं. व्हॉइस ऑफ मीडियाचं आज यश काय आहे म्हणजे गिनीज बुकमध्ये नोंद आहे, लिम्का बुकमध्ये नोंद आहे, इंडिया बुकमध्ये नोंद आहे. हे नोंदी वगैरे आहेत, हे सगळं ठीक आहे, पण कृतीशील कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडिया हाती घेते. पत्रकारांना वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून एक बॅकिंग सपोर्टिंग सर्वार्थाने म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया पुढे राहते. म्हणून आज व्हॉइस ऑफ मीडियाकडे येणाऱ्या लोकांचा लोड आहे. असं आहे की 143 संघटना मी तुम्हाला बोललो होतो, त्या पण पत्रकारांसाठी काम करत असतील, आम्ही पण पत्रकारांसाठी काम करतो. त्या संघटना किती वाईट आहे, त्यांचं काम किती वाईट आहे हे मी कधीही बोलणार नाही, कारण आपली शेवटी बांधव आहेत, आपला एक इतिहास आहे, आपली एक परंपरा आहे, आपली एक संस्कृती आहे. पण या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं की व्हॉइस ऑफ मीडियासाठी घाम आणि रक्त सांडणाऱ्या त्या प्रत्येक पत्रकारांची ही संस्था आहे, ही संघटना आहे. इथं संदीप काळे संस्थापक अध्यक्ष म्हणून, ज्याला संदीप काळेला जेवढा सन्मान आहे, मान आहे, किंवा तो जे काही निर्णय घेऊ शकतो तेवढेच निर्णय नागपूरचा अध्यक्ष घेऊ शकतो, बुलढाण्याचा अध्यक्ष घेऊ शकतो, आणि राज्याच्या कुठल्याही तालुक्यामध्ये असणारा माणूस, पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आम्हाला सुचू शकतो की संदीप काळे हे नाही, आपण या संस्थेमध्ये हे केलं पाहिजे. ही ओळख आहे व्हॉइस ऑफ मीडियाची, म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया वाढली. म्हणजे व्हॉइस ऑफ मीडियाचं काम इतकं वाढलंय की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. असं असताना मला एक म्हणजे माझ्या कानावर जे आलं आहे किंवा जे मी ऐकलं आणि जे अनुभवलेलं आहे, आपल्या संघटनेत कधी निवडणूक होत नाही. आपला संघटनेचा सदस्य हा त्याच्या कामावर त्याचं प्रमोशन होत असतं. हे माझ्या कानावर कुठल्या तरी सदस्यांनी टाकलेलं आहे. हे खरं आहे का? असं आहे की मला तुम्ही येऊन सांगायचं की मला ना, मी व्हॉइस ऑफ मीडियामध्ये ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. आता आमच्याकडे निवड प्रक्रिया कशी होते, म्हणजे खूप सुंदर उदाहरण आहे की मला आता नागपूरचा जिल्हा अध्यक्ष नेमायचा आहे. मी 4 जणांना सांगतो की आपल्याला हे 4 नावं नागपूर अध्यक्षासाठी आलेले आहेत. आम्ही त्यांना सांगतो की तो 21, 8, 11 आमचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे 21 लोक जिल्ह्यासाठी, 8 लोक शहर अध्यक्षासाठी आणि 11 लोक तालुका अध्यक्षासाठी. हे फॉर्म्युल्याच्या माध्यमातून तू निवड कर आणि तू काम कर. माझ्याकडे आत्ता टीम बी मध्ये जे काम माणसं करतायत, त्या टीम बीचा जो एक तालुका अध्यक्ष आहे, म्हणजे मी त्याचं नाव घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, विजय चौरडे या नावाचे आमच्याकडे तालुका अध्यक्ष आहेत लोकमतचे, जे व्हॉइस ऑफ मीडियाचे पहिले पदाधिकारी आहेत. मराठवाडा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम उभं केलं आहे. आज त्यांच्याकडे 3 राज्याची जबाबदारी दिली. किती 3 राज्याची, म्हणजे तालुका पातळीवर काम करणारा माणूस
हे खरं आहे की संस्थेमध्ये काम करत असताना एक चेहऱ्यावाला माणूस आणि एक थोडासा वेळ देऊ शकतो आणि काहीतरी काम करू शकतो, हे दोन्ही आपल्याला बघावं लागतात. त्या दोन्ही त्या संस्थेचे पैलू असतात. पण तुम्हाला सांगतो की योगदान काय असते, म्हणजे विजय चोरडिया हे एक उदाहरण झालं. माझ्याकडे असे शेकड्यानी नावं आहेत की ज्यांना असं वाटतं की व्हॉइस ऑफ मीडिया माझी आहे. मी व्हॉइस ऑफ मीडियाच आहे. भगतसिंगासारखे विचार असतील किंवा महात्मा गांधी सारखे विचार असतील किंवा बाबासाहेबांचे विचार असतील की ज्यांना वाटते की लोकांचं कल्याण झालं पाहिजे. व्हॉइस ऑफ मीडियाची आपली पहिलेपासून टॅगलाईन आहे, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही काम करतो आणि त्याच पद्धतीनं काम जोरकसपणे सुरू आहे. तुम्ही जो प्रमोशनचा मुद्दा काढला, तो प्रमोशनचा विषय असा आहे की एखाद्या माणसाला जेव्हा वाटते की ही संस्था माझी आहे, मी उत्तमपणे काम करू शकतो, तेव्हा त्या माणसाकडे जबाबदाऱ्या टाकत त्याला पुढे घेऊन जायचं, अशी सगळी परिस्थिती आहे. जेव्हा त्या माणसाला लक्षात येत नाही की माझी कॅपॅसिटी काय आहे, माझी पात्रता काय आहे, पण आपण त्यांच्याकडे एखादी जबाबदारी टाकतो, तेव्हा तू ती जबाबदारी हिरारीने आणि जबरदस्तपणे पुढे नेतो. गेल्या 3-4 वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचं काम सुरू आहे. या 3-4 वर्षात असे कुठले कार्य व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून झाले आहे किंवा व्हॉइस ऑफ मीडियाने असे कुठले कार्य उभारलेले आहे ज्याची या पत्रकारितेच्या क्षेत्रात आजही दखल घेतली जाते? टीव्हीचा पत्रकार असेल, सोशल मीडियाचा पत्रकार असेल, रेडिओचा पत्रकार असेल, हे पत्रकारच आहेत. आता माध्यमांची परिभाषा बदललेली आहे, माध्यमं बदललेली आहेत. तर या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून तुम्ही दर्जा देणार आहात की नाही, अशी विचारणा करत आम्ही अनेक वेळा मागणी केली होती, आंदोलन केलं होतं. त्या संदर्भातही शासनाने निर्णय घेतला की हे पत्रकार आता श्रमिक पत्रकार असतील. मी तुम्हाला 2-4 उदाहरणं नाही, माझ्याकडे असे कितीतरी असे उदाहरणं आहेत की ज्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न शासकीय पातळीवर सोडवले गेलेले आहेत. हे केवळ एका महाराष्ट्र राज्याचं नाहीये, मध्य प्रदेशचं उदाहरण घ्या, छत्तीसगडचं घ्या, उत्तराखंडचं उदाहरण घ्या, कर्नाटकचे उदाहरण घ्या. तिथल्या राज्यामध्ये असणारे अनेक पत्रकारांचे प्रश्न तिथल्या टीमनी सोडवलेले आहेत. याचं श्रेय व्हॉइस ऑफ मीडियामध्ये काम करणाऱ्या त्या प्रत्येक सरदाराला जातं की ज्यांना वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे चांगलं, आणि पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियाचे आशीर्वाद आपल्या मागे आपल्या सोबत आपल्याला लागले पाहिजे. अनेक वेळा काय होतं की पत्रकार संघटना, जसं पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन हल्ली बदललाय, तसा पत्रकारितेकडे आणि पत्रकार संघटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदललेला आहे की संघटना कशाला, काय गरज आहे, रिकामटेकडे म्हणजे संघटना काढतात. पण त्या संघटनाच्या माध्यमातून जेव्हा आपले प्रश्न सोडवले जातात, अनेक पत्रकार मला म्हणायचे की नाही आम्ही येत नाही संघटनेमध्ये, आम्ही काम करत नाही संघटनेमध्ये. अनेक जिल्ह्यामध्ये तसे मला उदाहरणं सापडायचे. पण त्या जिल्ह्याची कार्यकारिणी जेव्हा सक्रियपणे काम करू लागली, तिथल्या लोकांचे प्रश्न सोडू लागली, आरोग्याचे सगळे प्रश्न सुटू लागले, शैक्षणिक सगळे प्रश्न सुटू लागले, तेव्हा मात्र लोक त्याला जॉईन होऊ लागले. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे महाराष्ट्रातल्या, देशातल्या सर्व पत्रकारितेतल्या लोकांना माहिती आहे, ते आता त्यांना चांगले ओळखू लागले आहे. पण संदीप काळे यांचा वैयक्तिक किंवा व्यक्तिगत प्रवास कसा आहे हे सगळ्यांना ऐकायला आवडेल. BA फायनल होईपर्यंत मी माझ्या शेतामध्ये काम करायचो. अच्छा. म्हणजे नांगरटी करणं, वखरणं, पेरणी करणं, शेतामध्ये असणारे पराठ्या, धसकट, चारी खणणं, हे सगळे कामं मी शेतामधले केलेली आहेत. अगदी थोडंसं शेत आहे मला. माझे वडील एका कारखान्यावर, शुगर फॅक्टरीवर साधे कर्मचारी होते आणि मी माझ्या पुस्तकांमध्ये तो सगळा ऑलिव्ह वेलमध्ये सगळ्या भाषेत जे पुस्तक आलेलं आहे त्याच्यामध्ये माझा तो सगळा प्रवास मी मांडलेला आहे. सांगायचा उद्देश असा की मी ज्या पाटणूर गावामधनं आलो, त्या गावाची परिस्थिती आणि तिथलं सगळं एकूण वातावरण असं होतं की आपण कुठलेही स्वप्न पाहू शकत नाही, अशी सगळी परिस्थिती होती. पण मी ज्या माणसांना भेटत गेलो, मला जी चांगली माणसं भेटत गेली, त्या माणसांच्या माध्यमातून मी सामाजिक चळवळीकडे ओढल्या गेलो. मला लिखाणाची खूप आवड होती, कारण घरामध्ये सगळ्या प्रकारचं वातावरण हे सांस्कृतिक वातावरण होतं. म्हणजे ज्ञानेश्वरी, रामायण, नवनाथ, भागवत अशा अनेक प्रकारचे ग्रंथ माझी आई मला 4थीला असेपर्यंत आईनं सगळं सांगून संपवलं होतं. त्यामुळे माझ्या घरामध्ये एक वेगळा वारसा चालत आला होता, सांस्कृतिक वारसा. म्हणजे माझ्या मामाच्या गावी सांडसला तर ती एक परंपरा आहे माझ्या मामाच्या गावची, आणि ती परंपरा आमच्या सगळ्यांमध्ये आली. आणि कुठंतरी आज लिहिताना
मला म्हणजे मोठेपणा म्हणून नाही की 70 पुस्तकं मी लिहिली, त्या 70 पुस्तकांमधल्या 70 पुस्तकांमध्ये माझ्या आईचे संस्कार आणि एकूण जी परिस्थिती आहे भोवतालची त्याचं चित्रण निश्चितपणे आलेलं आहे. संदीप काळे कोण आहे तर संदीप काळे एका अशा शेतकऱ्याचा मुलगा आहे की ज्याच्याकडे काहीही नाही. जो शिक्षणासाठी जेव्हा संभाजीनगरला येतो तेव्हाच्या औरंगाबादला, तेव्हा त्यांच्याकडे गोधडा आणि तिकटापूरचे पैसे असतात. संदीप काळे जेव्हा मुंबईला नोकरीच्या निमित्ताने जातो तेव्हाही त्याच्याकडे तिकटा इतकेच पैसे असतात. आणि आत्ता संदीप काळे वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे 41 देशांमध्ये त्याची संस्था घेऊन जातो. एका संस्थेचं एका वर्तमानपत्राचा संपादक म्हणून काम करतो. आताही संदीप काळेकडे कुठेतरी तिकटापुरते जाणे इतकेच पैसे आहेत. म्हणजे तो आपला पैसे इकॉनॉमिकली सगळा जो काही कार्यभार आहे तो अजून तसाच आहे त्या स्वरूपातला. पण माणसं आणि माणसांचे आशीर्वाद घेण्याची जी काही पद्धत आहे किंवा जी काही कर्मवारी आहे, जे काही साठा आहे तो मात्र निश्चितपणे खूप वाढलेला आहे. आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. सांगायसारखे इतके विषय आहेत की त्या विषयाचे स्वतंत्र पुस्तकं निघू शकतील इतके विषय आहेत. पण आयुष्यामध्ये काहीतरी चांगली माणसं भेटत गेली म्हणजे बाबा आमटे पासून ते अण्णा हजारे पर्यंत आणि केजरीवाल पासून ते मेधाताई पाटकरांपर्यंत अशी कितीतरी मंडळी आहेत की ज्यांचा मला सहवास मिळाला. मी त्यांच्या त्या सगळ्या टीममध्ये कुठंतरी होतो आणि त्यांचे प्रभाव माझ्यावर निश्चितपणे पडली. आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करतो तिथलं पण एक वेगळं कल्चर आहे ज्याचा अभिमान मला आहे त्या संस्थेचा. आणि त्या माध्यमातून नवीन काहीतरी शिकायला मिळते, नवीन काहीतरी करायचंय आणि तो उत्साह, ती ऊर्जा, ती ताकद पुढचे 400 वर्ष आपल्यामध्ये कायम राहील. याच स्टाईलनी त्याच संदीप काळेचं जो शेतामध्ये काम करत होता त्याचं काम सुरू आहे. निश्चितच सर, अतिशय प्रेरणादायी प्रवास युवा पिढीसाठी आहे आपला. आपण आता हा प्रवास सांगताना एक उल्लेख केला की 41 देशापर्यंत आता व्हॉइस ऑफ मीडियाचं काम पोचलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना म्हणजे तिकडचे प्रश्न आणि भारतातल्या पत्रकारांचे प्रश्न यात कुठेतरी आपल्याला फरक जाणवला असेल. तर हा फरक काय, आणि यातलाच दुसरा प्रश्न असा की आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतानाही आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतील. म्हणजे 15 ते 20 संपादकांपासून सुरू झालेला प्रवास आज जगभरात 1,70,000 व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे दुसऱ्या देशात काम करताना ज्या काही अडचणी जात असेल त्यावर आपण कशी मात करता? असं आहे की पहिली अडचण आहे म्हणजे मला किंवा माझ्या सगळ्या टीमला की भाषिक कनेक्ट कसा वाढवायचा. म्हणजे मला तुम्हाला सांगतो इंग्रजीमध्ये मला कधीही 35च्या वर कंपल्सरी विषयाला मार्क पडलेले नाहीयेत. पण भाषा येत नाही म्हणून तुमचं काम काही थांबत नाही हे तेवढंच खरं आहे. पण त्याचा दुसरा जो चांगुलपणाची बाजू आहे की मराठीला कधीच 80च्या खाली मार्क कधी पडलेले नाहीत. ते पण ते जमेची आणि चांगली बाजू आहे. असं आहे की सगळीकडे अडचणीला फेस करत असताना महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे आहेत, गुजरातमधले पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहेत, नेपाळमध्ये पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहेत आणि US आणि UK मधले प्रश्न वेगवेगळे आहेत. प्रत्येक देशातले प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक देशाचं कल्चर वेगळं आहे. म्हणजे मी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मी महाराष्ट्राचा आहे म्हणून असं नाही सांगत, पण एक अभिमान या गोष्टीचा वाटतो की इथली पत्रकारिता, इथलं पत्रकारितेसाठी असणारं पूरक वातावरण खरंच खूप जबरदस्त आहे इतर राज्याच्या तुलनेमध्ये. इकॉनॉमिकली आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, शासनाची उदासीनता 100% आहे का तर निश्चितपणे आहे. पण त्यातून जे काही फुलते म्हणजे आत्ता मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना मी जेव्हा संभाजीनगरला जाऊन पेपरची फाईल बघतो ना तेव्हा दुसरीकडे जाऊन कोणत्या शहरामध्ये पेपरची फाईल बघायची हिंमत होत नाही. कारण संभाजीनगर मी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो तिथं त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे हिरे घडले, त्या युनिव्हर्सिटीनं जे काय दिलेत, प्राध्यापक सुरेश पुरे सर असतील किंवा तत्सम त्यांच्यासोबत काम करणारी ती सगळी मंडळी जी असतील त्यांनी एक आपला हातखंडा पत्रकारितेमध्ये निर्माण करणाऱ्या त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये निर्माण केला आणि त्यातून ते सगळं निर्माण होते. जेव्हा मी संभाजीनगरची फाईल पाहतो तेव्हा मला दुसरीकडची फाईल बघायची इच्छा का होत नाही, कारण जे काही जीव ओतून पत्रकारिता होते, पत्रकारितेला न्याय देण्याचं काम होते, त्यापैकी संभाजीनगर असं शहर आहे की तिथं ती पत्रकारिता अजून कायम आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांशी कमी जास्ती शहरामध्ये ते पत्रकारितेचं वातावरण आहे. पण आपण जेव्हा छोट्या छोट्या महाराष्ट्र सोडून बाकी राज्यामध्ये जायला लागतो तेव्हा
पत्रकारितेचं पॅटर्न पूर्णतः वेगळा आहे. पत्रकारितेसाठी असणारा माणसांचा सगळ्यांचा उत्साह आणि बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही काही राज्यामध्ये गेलो तेव्हा म्हणले की आम्हाला कार्ड कधी देत आहेत. काही राज्यामध्ये जेव्हा आम्ही घेतो तेव्हा तुम्ही तिथल्या PROला सांगा, त्यांना पत्र द्या. काही देशांमध्ये आम्ही जेव्हा कनेक्ट होतो, परवा काय बांगलादेशच्या एका महिलेशी आम्ही मीटिंग करत होतो, तर ती म्हणाली की चळवळ काय असते किंवा कशाचं का करता तुम्ही ही चळवळ, मला यातून इकॉनॉमिकली बेनिफिट काय होईल ते तुम्ही सांगा. मी म्हणलं आमच्या महाराष्ट्राला, आमच्या देशाला अशी चळवळीची परंपरा आहे आणि चळवळीमध्ये माणूस गेलं आणि पैशातून माणूस काम करते तेव्हा त्यामध्ये खूप फरक असतो. ती ऊर्जा ते सगळं एका चळवळीचं रूप आपण त्याला देऊ तेव्हा त्याची मजा वेगळी असते. त्यातून आम्ही ते काम करतो. ती म्हणली नाही, मला ऑफिसचे पैसे द्या, टेलिफोनचे पैसे द्या. असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या त्या देशामध्ये येतात आणि त्यावर मात निघते. मात करून आपण पुढे जातो. अनेक वेळा काय होतं की आपल्याला आता इथून औरंगाबादला जायचं आहे, संभाजीनगरला जायचं आहे किंवा मुंबईला जायचं आहे. आपण विचार करलो समृद्धीने जायचं का जुन्या हायवेने जायचं आहे, बघू करत जोपर्यंत आपण रस्त्याला लागत नाही तोपर्यंत तो आपल्याला रस्ता मिळत नाही. हीच अवस्था, हीच परिस्थिती व्हॉइस ऑफ मीडियाची आहे. खूप पल्ला अजून गाठायचा आहे, खूप दूरपर्यंत अजून जायचं आहे. पण हे सगळं करत असताना आम्ही अहंकाराचा वारा न लागो राजसा असे आपल्याकडे सुंदर काव्यधारा आहे. तर अहंकार तुमच्याकडे नसेल, तुम्ही कोणाला घाबरत नसाल आणि तुम्हाला माहित आहे की तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाता आणि काय करायचं आहे, आम्ही याला अजून खूप चांगली जोड देण्याचा च्या अनुषंगाने पुढाकार घेतोय. आमची जी पंचसूत्री आहे पत्रकारांचं घर, त्या घरांच्या अनुषंगाने आता चंद्रपूर, विदर्भामधलं चंद्रपूर आणि बुलढाणा, मराठवाड्यामध्ये संभाजीनगर आहे, परभणी आहे, त्याच्यानंतर नांदेड आहे, हिंगोली आहे आणि धाराशिव आहे. या ठिकाणी 100 घरं बांधण्यासंदर्भातले प्रोजेक्ट हाती घेतो. त्याचं काम बऱ्यापैकी आता सुरू झालेलं आहे. स्किलिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे. त्याची पण निर्मिती करण्यासंदर्भातले आम्ही पुढाकार घेतोय. त्याच्यानंतर स्किलिंगचं युनिव्हर्सिटी व्हॉइस ऑफ मीडियाची यावी हा पण अनेकांचा मानस आहे आणि त्यातूनही काम सुरू आहे. मला असं वाटतं की आत्ता व्हॉइस ऑफ मीडिया हा 5 वर्षाचं बाळ होऊन चालायला लागलेला आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि हा पल्ला गाठत असताना आपले सगळे भाऊ, आपले सगळे बांधव सोबत घ्यायचे आहे. ही संस्था माझी आहे, मला ही संस्था उभं करायची आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियाला आशीर्वाद देण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडिया करणार आहे. निश्चितच सर, अतिशय चांगलं काम आपण या माध्यमातून उभारलं आणि एक चांगला संदेशही दिला की भाषा ही अडचण असू शकत नाही किंवा मनात जर आपण घेतलं कुठलंही कार्य करायचं तर त्या कुठलीही अडचण समोर येईल, किती मोठा अडथळा समोर आला तरी तो आपण पल्ला पार करू शकतो, तो अडथळा पार करू शकतो. अतिशय चांगला प्रवास या संघटनेनं आपल्या नेतृत्वात केलेला आहे. आता माझा शेवटचा प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षापासून 4-5 वर्षापासून हा सर्व आपण डोलारा उभा केला, राज्यातच नव्हे तर देशात आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. हे सर्व विश्व उभारण्यामागे साध्य काय करायचं आपल्याला? असं आहे की 21-8-11 हा माझ्या संस्थेचा फॉर्म्युला आहे. अच्छा. आम्ही कशालाही कुठेही या 21-8-11च्या म्हणजे आतापर्यंत म्हणजे 4 वर्षामध्ये 1 नया रुपयाची फीस किंवा कोणाकडनं डोनेशन या स्वरूपाचं न करता स्वतःच्या खिशाला झळ देत हे सगळं उभं केलेलं आहे. अनेक उदाहरणं आजूबाजूला आपल्या आहेत. तर असं आहे की मी माझ्या टीमला अनेक वेळा सांगत असतो की माझं जेव्हा काही बरं वाईट होईल ना आणि तुम्ही जेव्हा माझ्या समाधीला फुलं वाहायला याल तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की संदीप काळेला काय करायचं होतं किंवा संदीप काळेंनी काय ठरवलंच होतं ते तुम्हाला करावं लागेल. बरं, ते मला माहीत आहे की असं करणार नाहीत ते. तर मी माझ्या संस्थेमधले आता असणारे ट्रस्टी आणि माझ्या संस्थेची जी 2nd फळी मी एस्टॅब्लिश केलेली आहे, आता 3rd फळी एस्टॅब्लिश होऊ लागली आहे, त्या 2nd फळीच्या नावे वकिलाच्या माध्यमातून बॉन्डवर कायदेशीर संस्था त्यांना मी देऊन टाकलेली आहे की तुम्ही या संस्थेचे मालक आहेत, तुम्ही हे 9 लोक तुम्ही या संस्थेचे मालक आहेत, त्या मालकांनी हा कारभार पाहायचा आहे, संदीप काळे याचा काही नाही. आणि अनेकांना वाटतं की ह्या संस्था उभं करतो, हा वेगळ्या देशात जातो म्हणजे हा पैसा गोळा करतो, कुठं हे सगळं चाललंय. मी त्या बॉन्डमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की संदीप रामराव काळे यांच्या नावाने जे काही आहे
घर, प्रॉपर्टी, दौलत ते सगळं व्हॉइस ऑफ मीडियाचं असेल असं मी त्याचा उल्लेख केला आहे. म्हणजे आपल्यावर कोणी शंकाला घ्यायला नको आणि दुसऱ्या फळीला कधी वाटायला नको की बाबा आम्ही हे सगळं मोठं करून देतोय पण याच्यामध्ये माझा फायदा काय आहे. माणूस जेव्हा विचार करतो की माझा फायदा काय आहे आणि त्या माझ्या फायद्याच्या माध्यमातून विचार करता करता जे काम उभं करायचं आहे ते काम तिथंच राहून जातं. याला कुठेही अडखळा बसू नये म्हणून मी माझ्या सगळ्या टीमच्या नावाने ते बॉन्ड्स दिलेत आणि त्यांच्या हाती ते सुपूर्द केलेले आहेत. अशी माझी म्हणजे ट्रस्ट सोडून बाकीचे 9 लोक आहेत. आणि या सगळ्या याच्यामुळे त्या प्रत्येकाला खात्री आहे की संदीप काळे जो काय करतो ते संस्थेसाठी, पत्रकारांसाठी आणि पत्रकारितेसाठी करतोय. इथं कधी चुकीचं काम होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते खूप उत्साहाने काम करतात, ऊर्जेने काम करतात. असं आहे की 21-8-11चा जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलेप्रमाणे मला 195 देश पूर्ण करायचे आहेत. आणि येत्या 2 वर्षातलं मी ते सगळं टार्गेट ठेवलेलं आहे. मला त्या 195 देशामध्ये पोहोचायचं आहे. मला त्या 195 देशातल्या त्या प्रत्येक पत्रकार आणि पत्रकारितेशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला सांगून द्यायचं आहे की पत्रकार आणि पत्रकारिता असल्याशिवाय या सृष्टीचं पानही हलू शकत नाही. पण हे करत असताना या पत्रकार आणि पत्रकारितेच्या मागे एक खंबीरपणे भूमिका घेणं आणि खंबीरपणे राहणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही जे काही पंचसूत्री पत्रकार आणि पत्रकारितेची केलेली आहे त्या माध्यमातून व्हॉइस ऑफ मीडियाला पुढे घेऊन जातोय. अलीकडे पत्रकारितेचे पूर्ण दिवस बदललेले आहेत, पूर्ण कल्चरल बदललेलं आहे, पूर्ण वातावरण बदललेलं आहे. म्हणजे मी तुमच्या विरोधात काही लिहिलं की तुम्ही माझी संस्था अख्खी विकत घेऊन टाकता, मग तुम्हाला जे काही छापायचं, जे काही बोलायचं, जे काही टीव्हीवर दाखवायचं तुमच्या मालकीचं तुम्ही काही दाखवू शकता. अलीकडे असे दिवस येऊ लागलेले आहेत. पण तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ज्याला स्किलिंगचा विषय जो वारंवार मी तुम्हाला सांगतो की ज्याला पत्रकारिता कळते त्या प्रत्येकाला तो प्रत्येक जण आज पत्रकार आहे. मालकाने विकत घेऊन जाऊ द्या, कोणत्या बिझनेसमॅनने विकत घेऊन कुठली संस्था घेऊ द्या, पण आज पत्रकारितेची परिभाषा बदललेली आहे आणि ती बदललेली परिभाषा आम्ही ओळखून आज पत्रकारिता आणि पत्रकार कसा जिवंत राहील पुढचे 400 वर्ष पत्रकारितेकडे कोणी चुकीच्या नजरेने बघायचा हिम्मत करणार नाही यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो. मला माहीत आहे की समाजातल्या त्या प्रत्येक घटकांमध्ये काम करणारा तो प्रत्येक पत्रकार त्याची अवस्था, त्याचं वाईटपण हे तिथल्या परिस्थितीनुसार आणि काळानुरूप त्याला खूप वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. त्याला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण फार चांगला नाही. पण मला खात्री आहे की यातूनही एक चांगला मार्ग निघेल. आणि माझी सगळी टीम, मी फक्त पोस्टमास्टरची माझी भूमिका आहे. हे जे काही करते ते माझी टीम करते. माझा याची संबंध काय असेल तर फक्त पोस्ट कार्ड म्हणून त्यांना सांगणे की बाबा हे तुम्हाला करायचं आहे. अधूनमधून त्यांना विनंती करावं लागतं, अधूनमधून त्यांना उत्साही करून एका प्रवाहामध्ये आणावं लागतं. आणि ते प्रवाह 195 जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत थांबणार नाही असं मला वाटतं. पहिलं प्रकरण आहे संघटनात्मक बांधणी आणि दुसरं प्रकरण आहे कृतिशील कार्यक्रम. ह्या दोन्हीचाही बुलढाण्यापासून झालेला सुरुवात महाराष्ट्र, भारत आणि जगातले इतर देश असा खूप गतीनं सुरू आहे. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला व्हॉइस ऑफ मीडियाचा झेंडा म्हणजे जगातली पहिली संस्था, सर्वात छान काम करणारी संस्था, याचा शिक्का आजच बसलेला आहे. पण या संस्थेशिवाय जगातल्या कुठल्याही पत्रकार आणि पत्रकारितेला पर्याय नाही. याचा शिक्का निश्चितपणे व्हॉइस ऑफ मीडियावर पडेल. निश्चितच सर, आपण ज्या पद्धतीने या संघटनेचा प्रवास सांगितला आणि 195 देश हे आपलं टार्गेट आहे, या टार्गेटपर्यंत आपण नक्कीच पोहोचाल असा विश्वास व्यक्त करतो. आपण आज इथे आलात आणि व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेबद्दल अतिशय चांगली माहिती दिली. ही प्रत्येक पत्रकारांना प्रेरित करणारी आहे. प्रत्येक पत्रकारांनी ही बघावी हाच आमचा उद्देश आहे. आपण या स्टुडिओत आला त्याबद्दल मी पुन्हा एक वेळा आपले आभार मानतो. देशोन्नती परिवारातर्फे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.